नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फायद्याच्या बोला या आपल्या लाडक्या आणि अर्थातच फायद्याच्या बोला या चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फायदे कोणते. आता ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तोटे कोणते. जसा दोन बाजू रुपयाला असतात तशाच दोन बाजू इथे सांगणं माझं क्रमप्राप्त आहे. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये अगदी फायदेच सांगितले आहेत, पण मी तोटेही सांगण्याचा काही प्रयत्न करणार आहे. मागच्या भागामध्ये मी जे सांगितलं की 14,000 हा 4 तासाच्या दृष्टीने बॅलन्स साधणारा पगार आहे, परंतु काहींच्या दृष्टीने हा तोट्याचाही विषय असू शकतो. मित्रांनो, ज्यांना 20 ते 25,000 पगार आहे, भले तो खाजगी क्षेत्रातला असेल, त्याच्यासाठी 25,000चा नोकरी सोडून 14,000ची नोकरी पत्करणे ही तोट्याचीच गोष्ट आहे ना. म्हणजे कमी, भलेही अर्ध्या दिवसाचा तो पगार असेल, पण पगार तर कमीच आहे ना मित्रांनो. हा एक सर्वात महत्त्वाचा याचा तोटा म्हणावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्यावर अनेक व्हिडिओमधून बिंबवण्यात आले की तुम्ही केंद्रीय कर्मचारी होणार आहात. हे सर्वात खोटं आहे. मी सामान्यतः किंवा अंशतः म्हणणार नाही तर 100% ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही की हा जॉब परमनंट आहे, पण केंद्रीय सरकारी कर्मचारी तुम्ही नाही. हे डिपार्टमेंटच पूर्ण वेगळं आहे. याला एक्स्ट्रा डिपार्टमेंट असं म्हणून संबोधलं जायचं. आता काही वर्षांपासून जेव्हापासून ऑनलाईन भरतीला सुरुवात झाली तेव्हापासून याला GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक म्हणून संबोधलं गेलं. याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे इथेच आहे की तुम्ही फुल टाइम वर्कर नाही आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त अर्धा दिवस किंवा 4 ते 5 तासांचं काम करणार आहेत आणि त्या दृष्टीनंच तुम्हाला पगार मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या सेवा सुविधा असतात, जसे की इन्शुरन्स, पेन्शन स्कीमा, सुट्ट्यांच्या स्कीमा, अशा वेगवेगळे भरपूर फायदे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतात, परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. तुमचं कामच मुळात हे टार्गेट बेसिसवर असणार आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमची नोकरी परमनंट आहे. 65 वर्षापर्यंत तुम्ही हे काम करू शकता, पण तुम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, तुम्ही केंद्राचे कर्मचारी नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गोष्ट तोट्याची आहे मित्रांनो. कारण केंद्रीय कर्मचाऱ्याला जे फायदे मिळणार आहेत ना, ते तुम्हाला मिळणार नाहीत. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणसाल काय पत्र तर वाटायचंय, अकाउंट तर ओपन करायचंय, सोपं काम असेल. मित्रांनो, एवढंही सोपं काम याला समजू नका. कारण तुम्हाला टार्गेट बेस काम दिलं जातं. भले तुमचं काम 4 तासाचं असेल, पण पूर्ण पोस्ट ऑफिस देशाचं जे चालतंय ना, ते GDS बांधवांवर चालतंय. महसूल गोळा करण्याचं काम जे आहे ना, ते GDS थ्रूच सगळ्यात जास्त केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट मित्रांनो असणारच आहे. वर्षभर जरी तुम्ही काम केलं नाही तरी मार्चमध्ये तुमच्याकडून टार्गेट हे कंप्लीट केलंच जाणार. याच्यामुळे अनेक जण डिप्रेशनमध्येही जातात, फ्रस्ट्रेशनमध्येही जातात. ही एक मित्रांनो तोट्याची गोष्ट आहे. नियम तोडले तरही आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. आता नियम आपण नेमके काय तोडणार आहोत, तर पैशांमध्ये हेराफेर झाली, आपल्याकडून जरी चुकून जर काही झालं तरी ती हेराफेरी समजली जाते आणि आपल्याला चार्जशीट बसवली जाते. आता ABPM असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यांचं काम काय, तर पत्र वाटणं. पण ते जर चुकीच्या हातात गेलं आणि तुमच्या विरोधात जर कंप्लेंट गेली तर तुम्हाला चार्जशीटही बसू शकते, किंवा तुम्हाला सस्पेंडही केलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला कामावरूनही टाकलं जाऊ शकतं. म्हणजे एवढंही सोपं काम हे समजू नका मित्रांनो. GDSचं काम जबाबदारीचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागात राहावं लागणार आहे. पोस्टाचा सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की GDS लोकांसाठी की तुमचं ज्या BOला सिलेक्शन झालं तिथे तुम्हाला राहणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे
जर तुम्ही शहराच्या ठिकाणी राहणार असाल आणि तुमचं सिलेक्शन गावच्या ठिकाणी जर झालं तर साहजिक तुम्हाला गावच्या ठिकाणी यावं लागेल, म्हणजेच शहरातल्या सुखसुविधा तुम्हाला सोडून गावच्या ठिकाणी यावे लागेल. हीही काहींच्या दृष्टीनं तोट्याची गोष्ट असू शकते. सुट्ट्यांच्या बाबतीतही सुट्ट्या आपल्याला मिळतात, GDS ला सुट्ट्या मिळतात. 10 सुट्ट्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये, नंतरच्या 6 महिन्यांमध्ये पगारी सुट्ट्या मिळतात. पण इथेही एक खूप मोठा तोटा आहे. जर डबल हँडेड BO असतील, म्हणजे ABPM असेल, BPM असतील, तर ते अल्टरनेट एकमेकांचे कामं करू शकतात. पण जर सिंगल हँडेड BPM असेल तर तो काय करणार अशा वेळेस? तर त्याला त्याच्या ऐवजी तिथं कोणीतरी आउटसाइडर देणं आवश्यक आहे, जेवढ्या दिवस तो सुट्ट्या घेणार आहे. म्हणजेच BPM जर सुट्टीवर जाणार असेल 10 दिवसासाठी, जर तो सुट्टीवर गेला तर 10 दिवस त्यांनी तिथे व्यक्ती अरेंज करून देणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते काम पाहायचं आहे. आता 10 दिवसासाठी एखाद्या व्यक्तीला बोलवणं आणि त्याला ट्रेनिंग देणं हे एवढं सोपं नाहीये. आणि जरी त्याच्याकडून काही चूक झाली तर याची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. म्हणजे त्यांनी जरी चूक केली असली तरी परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे. ह्या अशा काही गोष्टी तोट्याच्या आहेत मित्रांनो. स्त्रियांच्या बाबतीतही किंवा फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीतही ABPM जॉब हा इतका सोपा नाही आहे, कारण फील्डवर जाऊन तुम्हाला वर्क करावं लागणार आहे. तुम्ही BPM जरी सिलेक्ट झालात तरी ते सिंगल हँडेड जर BO असेल तरीही तुम्हाला दोन्हीही कामं करणं आवश्यक आहे. या अशा काही मी तुम्हाला तोट्याच्याही गोष्टी सांगितल्या आहेत की ह्या तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नसतीलही, परंतु फायद्याच्या गोष्टी त्याच पद्धतीने तोट्याच्या गोष्टीही तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, म्हणून मी या काही तोट्याच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. परंतु जर आपल्याला या नोकरीची आवश्यकता असेल तर मित्रांनो, तोट्याच्या गोष्टी बाजूला करा, फायद्याच्या गोष्टी बघा आणि ही सुवर्ण संधी नक्की तुम्हाला मिळत असेल तर घ्या. तुर्तास थांबतो. धन्यवाद. यानंतरचा भाग सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे मित्रांनो, की मी जागा कशा भराव्या, काय केल्यानं माझं 100% सिलेक्शन होईल, ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला यानंतरच्या भागामध्ये समजावून सांगणार आहे. तोपर्यंत थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा घेता येईल. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.